सर्व सहयोगांनी मी आधी सांगितलं आहे की शास्त्रीय संगीत समजलंच पाहिजे, कारण हे ओंकार आहे. आणि जेव्हा तुम्ही शास्त्रीय संगीत त्याची रागदारी ऐकता तेव्हा आपोआपच चैतन्य व्हावं लागतं आणि ते तुमच्या कुंडलिनीत इतकं परिणामकारी असतं. आधी सहजच ते सगळं घटित होतं. इतकंच नव्हे, पण परदेशात जिथे जिथे सहयोग आज 16 देशात आहे, सगळीकडे मी त्यांना आपण सगळ्यांनी शास्त्रीय संगीत शिकलं पाहिजे म्हणून सांगत असते. आणि सर्व लोकांनी ते संगीत शिकण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. इतकंच नव्हे तर न समजताही आत्म्याचं संगीत असल्यामुळे ते सगळे अगदी तल्लीन होऊन जातात. तसंच आज भारतवर्षात जेवढे सहयोगी आहेत त्यांनी आपलं शास्त्रीय संगीत पूर्णपणे उचलून धरलं पाहिजे, कारण ती माझ्या हृदयाची गोष्ट आहे. हे आत्म्याचं स्वरूप आहे जे प्रगट रूपाने वाहत आहे. सगळ्या कलाकारांचा मान केला पाहिजे आणि ह्या कलेचा मान केला पाहिजे. सर्व कलेमध्ये संगीत हे उच्च दर्जाचं आहे. तेव्हा कोणत्या प्रकारची टीका वगैरे न करताना त्याबद्दल आदर ठेवून ते समजून घेतलं पाहिजे. म्हणजे सहयोग अत्यंत सहज होईल मला सुद्धा. असं आज आपण आम्हाला सगळ्यांना तल्लीन करून दिलं, त्याबद्दल आम्ही आपले फार आभारी. काल मी नागपूरच्या सर्व मंडळींना आपल्यातर्फे आभार मानले होते आणि आज परत त्यांनी येऊन इथे जे काही आपल्या कलेचं प्रदर्शन केलं त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे अत्यंत आभारी आहे. त्याशिवाय उद्या आपल्या साऊथ इंडियातून आलेले चिट्टी बाबू, त्यांचा विशेष अट्टहास हा कि माँ आपके सामने मुझे ज़रूर बजाने का है, ते आलेले आहेत आणि त्यांचंही संगीत आपण समजून घेतलं पाहिजे. तेही फार उच्च प्रतीचं आहे. अशा रीतीने वैरभाव सोडून, जसं आपण सांगितलं, सर्व संगीतातलं जे मर्म आहे ते जर जाणून घेतलं तर त्यातला आत्मा आपल्याला नेहमीच आनंदित करतो. उद्या सर्व सहयोगांनी अवश्य आलंच पाहिजे, कारण साऊथ इंडियन म्युझिक आहे म्हणून आम्ही येणार नाही असं कुणी म्हटलेलं मला चालणार नाही. ते तुम्ही एकदा ऐका, म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की त्यांच्यामध्ये सुद्धा किती कला आहे आणि किती मनोरंजक आहे ते. त्याशिवाय आपले टाकडे गुरुजी सुद्धा व्हायोलिनवर उद्या जवळजवळ 1 तास वाजवतील आणि आपल्याला परत मंत्रमुग्ध करतील. मी आपल्याला सुद्धा उद्या सगळ्यांना आमंत्रण देते की कृपा करून सर्वांनी यावं आणि ते संगीत ऐकून घ्यावं आणि समजून घ्यावं. त्यांनी आपल्या संगीताची साकारणी होऊ शकते आणि त्यांच्याही संगीताची होऊ शकते. त्यांचे जे, ज्याला आपण जसं म्हणतो ताना आहेत किंवा त्यांचे जे आलाप आहेत, त्यांचा जो ढंग आहे, जसं तुम्ही पंजाबी ढंग घेतला, बनारसी ढंग घेतला महाराष्ट्रात, तसा थोडासा मद्रासी ढंग घेतला तर काही हरकत नाही आणि तो अत्यंत सुंदर असतो. अशा रीतीने आपल्याला एक समग्रता मिळवता येईल आणि आपण पारंगत होऊ शकतो त्या. तर उद्या सगळ्या सहयोगांनी जिथे जिथे असतील सगळ्यांनी आलंच पाहिजे. उद्याचा विशेष कार्यक्रम आहे असं समजलं पाहिजे. ते इतक्या लांबून तुमच्या आईची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी मद्रासहून इथे आलेले आहेत. ते फार जगप्रसिद्ध आहेत. तेव्हा तुम्ही सर्वांनी येऊन त्यांचा मान केला पाहिजे. आपण सर्वांनी येऊन इतके दिवस माझ्या वाढदिवसाला 4 दिवस कोणी मानत नाही वाढदिवस, पण 4 दिवस आपण आपला वाढदिवस चालूच आहे अजून. इतका त्रास घेतला आणि मनापासून
इतकं तुम्ही आपलं प्रेम दाखवलं ते पाहून आईला नुसते डोळे भरून येतात. ती बोलणार तरी काय याच्या पुढे. सगळ्यांना माझा अनंत आशीर्वाद आहे.